नमस्कार, मी सचिन माहौर आणि स्वागत आहे आपलं न्यूज 24 तास महाराष्ट्रामध्ये। मित्रांनो, आम्ही तेच दाखवतो जे दुसरं दाखवण्याची हिम्मत करत नाही। आम्ही तेच बोलतो जे सत्य आहे, कारण दाबली जाते ती बातमी आणि दाखवली जाते ती जाहिरात। मित्रांनो, पदवीधर निवडणूक असो की शिक्षक आमदारकीची निवडणूक, अशा निवडणुकांमध्ये प्रत्येक संस्था चालकांना निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवारांसाठी काही ना काही योगदान द्यावेच लागते। शेवटी भविष्यातील शैक्षणिक अडचणी आणि आपल्या संस्थांना मिळणारा फायदा या दृष्टिकोनातून केली जाणारी ही तडजोड आणि याच तडजोडीला सुवर्णमध्य अशा गोंडस नाव दिलं जातं। मात्र यासाठी नेहमीच जबाबदारीच्या ओझ्याखाली भरडला जातो तो सामान्य शिक्षकच। अनेक अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे आजचा शिक्षक हा शिक्षण क्षेत्रामध्ये कृतिशील शिक्षक न राहता कारकुनी शिक्षक झाला आहे। त्यावरही विद्यार्थी गुणवत्तेची अपेक्षित ओझं त्या शिक्षकाच्या मानगुटीवर टाकून प्रत्येक गोष्टीसाठी त्याला जबाबदार ठरविणाऱ्या या व्यवस्थेला जा विचारणार कोण, हाच खरा प्रश्न आहे। आणि यावरच आधारित आहे आजचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। शिक्षण क्षेत्रातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे। सध्या औरंगाबाद मतदारसंघामध्ये 10वी 12वी परीक्षांच्या फॉर्म सोबत आता पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांची फॉर्म भरायला सुरुवात झाली। कोणताही पदवीधर मतदानापासून वंचित राहू नये त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात पदवीधरांचे फॉर्म भरून घेण्यात यावे असे फरमानच मुख्याध्यापकांना देण्यात आलेले। लोकशाहीच्या दृष्टीने पाहता ही गोष्ट चांगलीच म्हणावी लागेल की कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी इलेक्शन कमिशन सुद्धा जनजागृती करतच असते। परंतु जास्तीत जास्त फॉर्म भरून घेत असताना उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार करणे हे योगानं आलंच आणि त्यामुळे दिवाळीमध्ये एकीकडे 10वी आणि 12वीचे फॉर्म भरण्यासोबतच शिक्षकांना प्रथम सत्र परीक्षांचं नियोजन, त्यासोबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे द्यावी लागणारी टीईटी आणि त्या टीईटीचा अभ्यास आणि त्यासोबतच पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांसाठी पदवीधर मतदार शोधणे आणि त्याची नोंदणी करणे अशी सर्व कामे सोबतच करावी लागत असल्यामुळे अगोदरच अशैक्षणिक कामांमुळे त्रासलेला हा गुरुजी वर्गाची अवस्था ही घरचे होते थोडे आणि व्यायांनी धाडले घोडे अशी काहीशी झालेली दिसून येत आहे। मात्र अनेक संस्थांमध्ये मुख्याध्यापकांनी आपल्या खांद्यावरचे ओझे हे शिक्षकांच्या खांद्यावर टाकून आपली पाठ थोपटून घेण्याचा भीम पराक्रम या निमित्ताने केल्याची दबक्या आवाजातील चर्चा शैक्षणिक क्षेत्रात सुरू आहे। कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी परिस्थिती जरी शिक्षकांवर आलेली असली तरी पती आणि पत्नी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असताना शिक्षक पती हा एका पक्षासाठी बांधलेला, त्या पक्षाच्या संभाव्य उमेदवारासाठी पदवीधरांचे फॉर्म भरण्याची जबाबदारी त्याच्यावर असताना दुसरीकडे त्याच्या शिक्षक पत्नीवर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी पदवीधरांचे फॉर्म भरण्याची जबाबदारी आल्यामुळे घरात दररोज हल्लाबोल होऊन निवडणुकांचा रणसंग्राम घडत असल्याच्या सुरस कथा आता या निमित्ताने पुढे येत आहे। पदवीधर निवडणुकीला अजून जरी वेळ असला तरी एकाच घरात राहणाऱ्या शिक्षक पती आणि पत्नीमध्ये निवडणुकीचे वातावरण मात्र या निमित्ताने तापायला सुरुवात झाली आहे, असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे। पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार हे शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत संस्थाचालक तसेच शिक्षण क्षेत्रातील मोठ्या पदांवर कार्यरत राहिलेली व्यक्तिमत्व असतात। एखादा साधारण शिक्षक आमदार होणे ही तशी शिक्षण क्षेत्रातली दुर्मिळ घटना ठरलेली आहे। त्यामुळे या उच्च आणि धनदांडग्या व्यक्तिमत्वांमुळे बहुतांशी संस्थेतील संस्थाचालकांनी पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदार शोधणे आणि त्यांचे फॉर्म भरण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांवर सोपवलेली असल्याची विश्वसनीय माहिती आहे। मात्र अनेक संस्थांमध्ये मुख्याध्यापकांनी आपल्या खांद्यावरचे ओझे हे शिक्षकांच्या खांद्यावर टाकून आपली पाठ
थोपटून घेण्याचा भीम पराक्रम या निमित्ताने केल्याची दबक्या आवाजातील चर्चा शैक्षणिक क्षेत्रात सुरू आहे. पण नेहमीच आपल्या विविध कृष्णलीलांनी शिक्षकांना सळो की पळो करून घायकुतीला आणण्यात तसे हे मुख्याध्यापक तरबेज आहेत. संस्थेचा किंवा संस्था चालकांचा काडी मात्र त्रास जरी शिक्षकांना नसला, ही गोष्ट आम्ही अधोरेखित करतोय की संस्थेचा किंवा संस्था चालकांचा काडी मात्र त्रास जरी शिक्षकांना नसला तरी संस्थेच्या नावाखाली आणि संस्था आदेश म्हणून मनाला वाटेल त्या पद्धतीने शिक्षकांना वेठीला कसे धरता येईल अशा हिटलरशाहीचा नमुना प्रत्येक वेळी ते दाखवतात. त्यांच्या हो मध्ये हो मिसळणाऱ्या काही विशिष्ट हुजरेगिरी करणाऱ्या हाजरी खा बाजरी खांमुळे शिक्षकांवर ही परिस्थिती ओढावली असल्याची दबक्या आवाजातील चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. एकीकडे माजी कृषी मंत्री असलेले आणि सध्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये लिंगोरच्या, विटीदांडू, मल्लखांब अशा पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व शाळांमध्ये असे पारंपरिक खेळ घेण्यात यावे याविषयीचा शासन निर्णय काढलेला आहे. त्यामागचा उद्देश एवढाच की खेळातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, मात्र स्वतःची पाठ थोपटून घेताना माझीच लाल म्हणून धन्यता मानणाऱ्या या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचा क्रीडा सप्ताह अवघ्या 3 ते 4 दिवसात उरकून घेण्याचे आदेशच दिलेले आहेत. तर स्नेह संमेलन यासाठी मात्र 20 ते 25 दिवसांचा कालावधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. यामागे उद्देश एवढाच की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासापेक्षा आपला आर्थिक विकास कसा होईल हेच महत्वाचे. त्यासाठी भलेही शासन निर्णयाला केराची टोपली दाखवावी लागली तरी काही हरकत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला केवळ कागदावरच दाखवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासापेक्षा आपला आर्थिक विकास कसा साधला गेला पाहिजे अशीच त्यांची खरी भूमिका असल्याची चर्चा या निमित्ताने शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांमध्ये सुरू आहे. आपण जणू माझीच लाल संघटनेचे संस्थापक अध्यक्षच आहोत अशा आविर्भावात हे मुख्याध्यापक महाशय वावरतात. या मुख्याध्यापकांनी नेहमीच शिक्षकांसोबत करत असलेल्या अशी ही बनवाबनवीचा सहारा घेत नेहमीप्रमाणे संस्था चालक साहेबांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न याही वेळी यशस्वी केला. संस्थेचा आदेश अशी भोकाडी रूपी भीती यावेळीही शिक्षकांना दाखवून स्वतःला देण्यात आलेले पदवीधर मतदारांचे टार्गेट मात्र शिक्षकांकडून पूर्ण करून घेण्याचा फतवाच काढल्यामुळे एकीकडे टीईटीच्या तयारीत व्यस्त असणारे शिक्षक आता मात्र पदवीधर मतदारांचा शोध घेणे आणि त्यांचे फॉर्म भरणे यामध्ये पूर्णतः गुंतल्यामुळे अध्ययन आणि अध्यापन आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं काय असा प्रश्न या शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. संस्थेने आणि संस्था चालकांनी सुद्धा दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी पारंपरिक पद्धत न राबविता एकदाच काय ती अशा विविध लीला करणाऱ्या रंगीला आणि कॅरेक्टर ढिला रूपी हिटलरशाहीच्या सर्जरी करावी आणि शिक्षकांना वेठीला धरणाऱ्या अशा कमिशनखोर वसुली भाईंचा काय तो एकदाच परंतु कायमचा बंदोबस्त करावा अशीच अपेक्षा सर्वसामान्य शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे. या आणि अशाच बऱ्याच घडामोडींसाठी आपण नेहमीच बघत राहा न्यूज 24 तास महाराष्ट्र. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.